कर्जतमध्ये सध्या तरी महेंद्र शेट यांची हवा आहे. निवडून येतील 100%. धनुष्यबाण महेंद्र शेट तोरवे येणार. हा येणार. कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? सुद्धा नितीन सावंत निवडून येतील. असं वाटते आणि यायलाच पाहिजे. क्लासमेट आहेत तर आमचा पाठिंबा आहे. थोरवे साहेब एक नंबर. कर्जतमध्ये सध्या लाडके महेंद्र शेटची हवा आहे. सुधाकर काय आपला हे महेंद्र थोरेचं काम केलेला माणूस आहे. आता हे दोन्ही नवीन आहेत. कोणाची हवा? महेंद्र शेट थोरवे तेच येणार. पण सध्या तरी जे काही बघायला भेटले ते आपल्या महेंद्र शेट थोरवे आमदारांनी चांगलेच केले. महेंद्र शेट थोरवे निवडून येतील. हो तुम्ही नितीन दादांच्या पाठीचे असणार. 100%. महेंद्र थोरवे निवडून येणार. 100%. लोकांचा विकास कामाच्या पसंतीला आहे, याला नाही. आम्ही धनुष्यबाणाशी कधी मत दिलेलं नाहीये. बस आमच्या डोक्यात एकच गणित आहे. असं तर नितीन सावंत माझा मित्र आहे म्हणून संधी त्याला पहिली. जे यांचं मत आहे तेच माझं मत आहे. लोकांच्या मनात आहे त्याला संधी भेटणारच. बघू आता 20 तारखेला जनतेच्या मनात काय आहे. 100% नितीन दादा सावंत निवडून येतील. आपण काय करतो, वोट एकाला देतो, त्यानंतर पुढे जाऊन काय वाटचाल होते का ते तिसरंच कोणतरी बनून जातो. मी गेल्या टायमाला एकाला वोट दिलेला, काय नंतर झाली त्यांची काहीतरी महायुतीच होते, मध्येच काहीतरी बनतं आणि काय कोणतरी तिसरा राजा बनतो. सगळ्यांनी जो कोण येईल त्यांनी चांगलं काम करावं, जनतेसाठी काम करावं हीच अपेक्षा, बाकी काय. तिघांचं सुद्धा नाव निघत आहे. तगडी फाईट होईल. हा तगडी फाडू. आपला मॅन सेट थोरवे येणार निवडून. मी महेंद्र येणार निवडून. माझी तर अपेक्षा आहे त्यांनी यावं. 20 तारखेला जाऊन बटन दाबायचं. तर मला वाटतं महेंद्र शेट थोरवे येतील निवडून. येतील ना. तुम्ही कोणाच्या पाठीचे? महेंद्र शेट थोरवे निवडून येणार. 100%. कर्जतमध्ये हवा 100% महेंद्र थोरवेची आहे. नमस्कार, कर्जत अपडेटमध्ये स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माथेरान झालं, खोपोली झाली, नेरळ झालं, आता मी आलेलो आहे कर्जतमध्ये. कर्जत जर पाहिलं 3ही उमेदवारांचा बालेकिल्ला आहे आणि आता कर्जतमध्ये कोणाची हवं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. मी आलेलो आहे बाजारपेठेतील एका चहाच्या टपरीवर आणि ते चहाच्या टपरीवर काय हवं आहे, एकंदरीत कर्जतमध्ये कोणाची हवं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. चहा व्यावसायिक आपण त्यांच्याशी बोलूया. आता काय वाटतंय कर्जतमध्ये कोणाची हवं आहे? कर्जतमध्ये सध्या 3ही उमेदवार मजबूत आहेत, त्यामुळे लोकमत त्यांच्या मताप्रमाणे मतं वितरित करणार आहेत. प्रत्येकी बघायला झालं, प्रत्येकी उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर काय वाटते तुम्हाला? काय नाही, हे सगळे उमेदवार आमचे जवळचेच आहेत. आमचे गावाले सुधाभाऊ आहेत, कर्जत परिसरातले महेंद्र थोरवे आहेत, तसे नितीन सावंत हे आहेत, जवळचेच आहेत. त्यामुळे काय लोकांचं मतदान हे विचारित होणार आहे. हेला देऊ त्याला देऊ कोणाला द्यायचा विचार करूनच देणार आहेत. सध्या तर तिन्ही पण उमेदवार ठीक आहेत, फॉर्ममध्ये आहेत. तर बघूया आपण काय होतं आहे. कोण कोण उमेदवार आहेत? नितीन सावंत, महेंद्र थोरवे, सुधाकर बवघारे. यामध्ये कम्पेअर नाही तुम्हाला करता येणार की जास्त कोणाची हवा वाटते, कोण निवडून येईल काय वाटतं? काय सांगू शकत नाही आपण, पण सध्या तरी काय बोलू शकत नाही. कर्जतमध्ये सध्या तरी महेंद्र शेट यांची हवा आहे. बाकी 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? ते पण तुल्यबल आहेत, परंतु जास्ती करून महेंद्र शेट यांची हवा आहे. निवडून येतील 100%. काय वाटतं पुढच्या 5 वर्षात आणखी काय विकास कामं केली पाहिजेत? भरपूर विकास होईल. भरपूर विकास होईल आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे आपल्या कर्जतमध्ये, अजून विकास होईल. बाकी 2 उमेदवारांबद्दल प्रत्येकी बोलायचं झालं तर काय वाटतं? काय नाही बोलू शकत. नितीन सावंत आहेत. जेव्हा शिवसेनेचे 2 भाग झाले त्यावेळी नितीन सावंतांनी ठाकरे गटाची बाजू मांडली, तर सुधाकर घारे राष्ट्रवादीत होते, आता अपक्ष उभे राहिलेत. सांगायचं झालं तर 3ही उमेदवार तुल्यबल आहेत, परंतु सध्या तरी हवा महेंद्र शेट यांची. निवडून येणार 100%. कर्जतमध्ये काय आता सगळ्यांचीच हवा जोरामध्ये. कोण कोण उमेदवार उभे आहेत? आपले शिवसेनेचे हे चालू आहेत, महेंद्र शेट थोरवे उभे आहेत, दुसरे नितीनदादा सावंत आहेत आणि सुधाकर घारेसुद्धा यावर्षी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत. कोण निवडून येईल काय वाटतं? तिघांचं सांगू शकत नाही, तिघांनी जोर लावलेला आहे. आता जनता ठरवलं तेच, आणि बघू सगळ्यांनी जो निवडून येईल त्याने कर्जतचा विकास करावा हीच आपली अपेक्षा आहे. बाकी आमची अपेक्षा काही नाही. गेल्या 5 वर्षात जे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आहेत, 5 वर्षामध्ये विकास केला आहे काय वाटतंय? विकास केला आहे का? समाधानी आहात? विकास तर केला आहे त्यांनी, विकास केलेला आहे, ठीक आहे. अजून पुढे विकास व्हावा, पुन्हा संधी द्यावी त्यांना असं वाटतंय का? का हरकत नाही. तुमचं वैयक्तिक मत काय असतं? नाही म्हणजे आपलं तर असं वैयक्तिक असं मत आहे की कोणी पण निवडून यावं आणि कर्जतचा विकास करावा. जे जे प्रश्न मार्गे आडलेले आहेत ते सगळे पूर्ण व्हावे. उदाहरणार्थ रेल्वेचा प्रश्न आहे, रस्त्याचा वगैरे, असं कुठले जे एक विषय आहेत ते जो पण निवडून येईल त्या माणसाने ते पूर्ण करावे. आणि सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत
पण असं सांगता नाही येणार की कोणाची हवा आहे नाही कर्जत. सांगू शकत नाही, सांगू शकत तीनही उमेदवार तिघही तगडी हवा. तगडे खूप चांगले आणि तिघही चांगले आहेत, सुशिक्षित आहेत आणि स्थानिक आहेत कर्जतमधले. त्यामुळे काय विषय नाही काय. सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. काय वाटतं कर्जतमध्ये कोणाची हवा? कर्जतमध्ये तिन्ही उमेदवार पॉवरफुल आहेत, तिघांची हवा आहे. पण मतपेटीतून ज्याची हवा येईल तोच खरा असेल लोकांचा मताधिकार. काय वाटतं कोणी आमदार झालं पाहिजे आता? कोण यावर्षी कोण निवडून येईल? कोण व्हावं? समता पाहिजे, सगळी शांतता पाहिजे, असा उमेदवार लोकांना पाहिजे. कोण कोण उमेदवार उभे आहेत आता? 3 उमेदवार कोण कोण आहेत? जे बहुतेक तर आहेत उभे, पण नितीन सावंत, सुधाकर भाऊगारे, आता माझ्या विद्यमान आमदार आहेत ते पण रिंगणामध्ये आहेत. तर तिघांपैकी बघू आता मतपेटीतून कोणाची हवा जास्त निघते. आता तिघांची पण हवा आहे. गेल्या 5 वर्षात महेंद्र थोरवेंनी जे कामं केली आहेत बोलत आहेत, त्यांच्याकडून जो दावा केला जातोय, समाधानी वाटते का काम? समाधानकारक काम केलं का? हो हो, पुन्हा जर याच विकास कामांच्या तोवर पुन्हा निवडून येऊ शकतात का? शक्यता आहे ना. आणखी 5 वर्षात काय केलं पाहिजे त्यांनी? काय पलट केलं पाहिजे? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेन महत्त्वाचं आहे. त्या इथला एकच जर पेशंट जातो तर अर्ध्या रस्त्यामध्ये जातो निघून. त्यासाठी एक महत्त्वाचं काम त्यांनी केलं पाहिजे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं केलं पाहिजे कर्जतमध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहू शकता असं काही सांगू शकाल का? नाही, लोकशाही आहे ना. मनात ठरलंय? मनात ठरवायचे आपण 20 तारखेला मतदान करायचं. ते आता सांगू नाही शकत कोण आहे तर. सांगू नाही शकत. पण तुमच्या मनातला जो उमेदवार आहे तो निवडून येईल का असं वाटतंय का? 100% गॅरंटी. ठीक आहे, धन्यवाद. चला, तिघांची हवा आहे. तीन उमेदवार आहेत, आपापल्या परीने प्रचार करतात. कोण निवडून येईल असं वाटतं? धनुष्यबाण महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे निवडून येणार. तुम्ही पाठीशी आहात का त्यांच्या? आम्ही पाठीचे आहेत. पुन्हा निवडून आल्यावर काय काय विकास कामं केली पाहिजे? कामं भरपूर झालेली आहेत आणि पुन्हा कामं करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. पुन्हा कर्जतकर आमदार थोरवेंना पुन्हा संधी देतील. संधी देतील. तिन्ही तगडे आहे, पण सांगू शकत नाही आपण. कोण आमदार व्हायला पाहिजे? काय आयडिया नाही आपलं. ते राजकारण बोलू शकत नाही काय आपण. मनात ठरलंय? मला ठरवमध्ये कोण बोलू शकत नाही, कोण येऊ शकतो नाही. पण तेच 20 तारखेला मतदान आहे, मनात ठरलंय. म्हणून ठरलेलं आहे. आता कोण होईल का बोलू शकत नाही ना आपण. या गोष्टी आपल्याला आयडिया नाही तर काय बोलू शकतो नाही. ते काय बोलू शकत नाही ना आपल्याला. बरं, काय वाटतं कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? कर्जतमध्ये हवा काय? हवा तर दोघांची हवा आहे. सुधाकर घारेची पण आहे, महेंद्र थोरवेची पण आहे. दोघांमध्ये तगडी फाईट, टपची फाईट आहे. कोण निवडून येईल काय वाटते? काय सांगू शकत नाही तरी काय. बाकी तिसरे एक उमेदवार आहेत नितीन सावंत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? काय सांगू शकत नाही काय, कारण टॉप आहे खूप या टायमाला. खरी लढत जी आहे ती दोघांमध्ये. खरी लढत दोघांमध्ये वाटते आम्हाला, असं वाटते. तिन्ही उमेदवार सगळे चांगलेच आहेत. आता कोण निवडून येईल हे सांगू शकत नाही. निवडून येणाऱ्या आमदाराने कर्जतमध्ये काय काय कामं केली पाहिजेत? काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा तशा भरपूर आहेत, पण काय सांगू शकत नाही ना. निवडणूक आहे ती, कोण निवडून येईल हे याची शाश्वती नाही आहे. कारण तिन्ही उमेदवार चांगले आहेत, कामं करणारे. वैयक्तिक प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर काय बोलाल? नितीन सावंत, महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्याबद्दल वैयक्तिक बोलायचं झालं तर वैयक्तिक असं मी काय सांगू शकत नाही. कोणाचं काम कामाबद्दल? कामं तिघांची चांगली आहेत. त्याच्यामुळे काय ऐनवेळी कोणाला मतं द्यायचं तिथे ठरवणार आम्ही. तुमचं मनात ठरलंय? हो. 20 तारखेला जाऊन बटन दाबणार? हो, नक्कीच. धन्यवाद. महेंद्र थोरवे निवडून येणार? 100%. बाकी 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? बाकी एवढं नाही काय, पक्षाचं नाही, फक्त शिंदे गट महेंद्र शेठ थोरवे येणार. येणार. त्यांच्या भरपूर काम आहेत, विकासाचं काम भरपूर आहे त्यांचं. निवडून येणार बाई? 100%. आणि अजून कामं होणार. ठीक आहे, धन्यवाद. कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? सुधाभाऊ. बाकी 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? आहेत ते पण चांगले आहेत, पण सुधाभाऊनी भरपूर कामं केलेली आहेत. आणि माझी वैयक्तिक अशी आणि जनतेची पण इच्छा आहे की सुधाभाऊ निवडून येणार. आम्ही जो व्यापारी आहे, सामान्य व्यापारी, छोटे मोठे व्यापारी आहेत. आम्हाला ज्याची हे असेल, पाठिंबा असेल, आम्हाला जो मदत करेल आम्ही त्याला सहकार्य करू. कोणाकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे? मदत सगळेच आपले आहेत, आमदार आपले आहेत, नितीन सावंत क्लासमेट आहे. बरं, सगळेच आपले आहेत. क्लासमेट आहेत. मग काय काय किस्से आहेत क्लासमेट मधले तुमच्या मित्राबद्दल ते सांगाल का? आता ते राजकारणात गेले, तुम्ही व्यवसायात आले. आता मित्राला काय संदेश द्याल? मित्राला एवढंच, फक्त मित्रांनी मित्राला बघावं, थोडं सहकार्य करावं, थोडं मदत करावी, बस. बाकी निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहाल का? हो, जरूर. नितीन सावंत निवडून येतील असं वाटते, आणि यायलाच पाहिजे. क्लासमेट आहेत तर आमचा पाठिंबा आहे. मित्र आमदार झाल्यावर किती आनंद होईल? खूप आनंद होईल, भरपूर आनंद होईल.
काय नाव तुमचं? रितेश गुप्ता. हवा तर सगळ्यांचीच आहे, बघू आता तिरंगी आहे, येतील ते आपलेच म्हणा. फक्त आता आमच्या रेल्वे पट्ट्यात आहे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यांनी येईल त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवा, कारण पाण्यासाठी एवढे हाल आहेत मायलेकींचे का बोलून सोय नाही. कारण वन पाण्यासाठी फिरायला लागतं. ज्यांनी येणे त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवा. परत दुसरा रोजगारीचा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे रोजगारीचा, तो एक सॉल्व करावा. आणि मेन ट्रॅफिकचा, कारण येण्या जाणाऱ्या खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. कारण आपल्याकडे तर पर्यटक वाढलेले आहेत, तर त्यांच्या सोयीसाठी आपली पण सोय आणि त्यांना पण, आपल्याला त्याच्यातून स्थानिकांना पण रोजगार भेटतो. त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला तर खूप चांगलं होईल. आणि मेन पाण्याचा प्रश्न आहे, कारण पाण्याशिवाय जमत नाही, कारण गावोगावी पाणी लागतंच. रेल्वे पट्ट्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तो जर जेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आता तुम्ही समस्या मांडल्या, चला निवडून आलेल्या उमेदवाराचं नंतर ते कामच आहे विकास कामं करायचं. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाबद्दल बोलायचं तर काय सांगाल? 3 उमेदवार उभे आहेत, आता जो तो त्याच्या परीने प्रयत्न करतोय, तिन्ही पण मजबूत आहेत. दोघांमध्ये 2 आमदारकीसाठी नवे उमेदवार आहेत. तर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा निवडणुकीत उभे आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये ते बोलतात की विकास कामं झाली आहेत. समाधानी आहात का झाला विकास? काय वाटतं? विकास तर झालेला दिसतोय आपल्याला. मी काय सांगितलं, फक्त मेन आता पाण्याचा प्रश्न आहे, एक ट्रॅफिकचा आहे आणि रोजगाराचा प्रश्न आहे. तेवढा फक्त पुढं आता जे येतील त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष द्यावा. येतील ते सर्व आपलेच आहेत. मग तुम्हाला काय वाटतं कोणाला संधी दिली पाहिजे? कारण तुम्ही मतदार आहात, मतदान केल्याशिवाय किंवा आपल्याकडे जी संधी आहे आता योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं, आपले प्रश्न सोडून टाकायचे. बरोबर आहे. कोणाला संधी दिली गेली पाहिजे? संधी आता म्हटलं ते कळलं नंतरच. जनता जो आहे तो कौल देणार. मनात ठरवलंय, पण 20 तारखेला मतदान आहे, मनात ठरवलं. जनतेचा कौल जो आहे तो दिसणारच आपल्याला. मनात ठरवलंय तुम्ही 20 तारखेला मतदान तर करणं आपला हक्कच आहे, मतदान तर करायचंच आहे आपल्याला. बरं, जो निवडून येणार आहे ज्याचा कौल दिसणं जनतेकडून, ते आता आपल्या 23 तारखेला दिसेल. काय वाटतं तुमच्या मनात जो उमेदवार आहे 23 तारखेला तोच उमेदवार निवडून येईल असं वाटतं का? सांगू शकत नाही आता कोण येईल. तो पार्ट प्रत्येक जडच आहे, बघूया आता. चला, ठीक, धन्यवाद. काय वाटतं कोणाची हवा आहे? महेंद्र थोरवेंना जास्त आहे चान्स. त्यांनी आमच्या समाजासाठी भरपूर कामं केलेली. आमची दुकानं जेव्हा गेलेली होती त्यावेळेला दुकानं बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले आमच्यासाठी, आणि त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहोत. पुन्हा निवडून येतील? 100% पूर्ण चान्स आहे त्यांच्यासाठी. बाकी 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? नितीन सावंत आहेत, सुधाकर गारे आहेत ना, त्यांची हवा आहे, पण भाऊंच्या साहेबांच्या पुढं नाहीत, थोरवे साहेबांच्या पुढं नाहीत. थोरवे साहेब एक नंबर. तुम्ही त्यांच्या पाठीशी? हो, 100%. पहिल्यापासूनच म्हणजे शिवसेनेचंच काम करत आलेलो आहे, आणि याच्यापुढे शिवसेनेच वाहून घेतलेले आपण. काय हवं आहे कर्जतमध्ये? कोणाची हवं आहे? कर्जतमध्ये सध्या लाडके महेंद्र शेठची हवा आहे. महेंद्र शेठच का वाटतात? कारण खूप विकास केला त्या माणसाने. जे 15 वर्ष आमदार असून इथे काही विकास झाला नाही, त्या माणसाने 2.5 वर्षात करून दाखवला आहे. पुन्हा निवडून येतील? 100% येणार. बाकीच्या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? ते पण चांगले आहेत, त्याचा काही विषय नाही आहे, पण महेंद्र शेठ 2.5 वर्षात त्यांनी हे केलं, विकास केला आहे, त्याच्यावर सगळ्यांचं मोह होते. पुन्हा निवडून आल्यावर काय काय कामं केली पाहिजेत कर्जतमध्ये? कर्जतमध्ये आता ते पुढची जे राहिलेली जी कामं आहेत ती परत ते करावी, हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही महेंद्र थोरवेंच्या पाठी? हो, जरूर. आम्ही महेंद्र शेठच्याच पाठी राहणार, आणि अजून परत पाठीशी ठामपणे. काका नमस्कार. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, आम्ही मतदारांच्या भावना जाणून घेतोय की एकंदरीत कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? 3 उमेदवार उभे आहेत, कोणाची हवा वाटते कर्जतमध्ये? ती आहेत असं तर टफ होणार, दुसरं काय. इलेक्शन कोण निवडून येईल काय वाटतं? बघू आता काय सांगता येत नाही. असं तर दोन्ही आहे, दोघांमध्ये तर आहेच. प्रत्येक उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर काय बोलाल? महेंद्र थोरवे पुन्हा उभे आहेत, नितीन सावंत आहेत, सुधाकर गारे आहेत. आहे, चांगलं आहे. सुधाकर गारे पण चांगलं आहे, सावंत पण चांगलं आहे. माणुसकीच्या हिशोबाने मतं जरा देतं टफ आहे. पण कर्जत मात्र पक्षाच्या हिशोबापेक्षा ह्याच्यावर जास्त आहे, व्यक्तिगत पर्सन. तुम्हाला काय वाटतं कोणती व्यक्ती चांगली आहे तुमच्यासाठी? आम्हाला तर सगळे तिघेच चांगलेच. किती तारखेला मतदान आहे? 20 तारखेला आहे ना. मनात ठरलंय? हां, बघूया टाईम टू टाईम. बटन दाबायचं जाऊन. ठीक आहे, धन्यवाद. काका तुम्हाला काय वाटतंय कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? सगळे चांगले आहेत उमेदवार, सगळे चांगले आहेत. आता काय सांगतात त्या लोकांना? उमेदवार तिन्ही चांगले आहेत. प्रत्येकाबद्दल काय काय बोलाल? प्रत्येक 3 उमेदवार आहेत, काय काय आहेत? नितीन सावंत, महेंद्र थोरवे पुन्हा एकदा उभे आहेत, सुधाकर गारे आहेत. काय वाटतं प्रत्येकाबद्दल? हां, सुधाकर गारे आपला हे महेंद्र थोरवेचं काम केलेला माणूस आहे. आता हे दोन्ही नवीन आहेत. बरं,
कोण निवडून येईल काय वाटतं? तर ते काय सांगता येत नाही. काय लोकांचं काय सांगता येत नाही. ते काय नाही सांगता येणार. काय सांगता येणार. सगळे पावत आता मेन काम केलेला माणूस आहे महेंद्र थोरवे. आता हे दोन नवीन आहेत. तुम्ही अनेक वर्षांचं राजकारण पाहिलं असेल, काय वाटतं आता राजकारण पहिल्यासारखं राहिलेलं आहे का? पहिल्यासारखं राहिलेच नाही. आता काय राहिलं, पहिल्यासारखं राजकारण राहिलंच नाही आता. ठीक आहे, चला धन्यवाद. आमदार महेंद्र शेठ थोरवेंची. बाकी दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं? काय नाही का, नितीन सावंतही चांगले आहेत न. विकासाचं म्हणाल तर आज आमदार महेंद्र शेठ थोरवेच. विकासाचा कौल माझ्या लाडक्या मतदार बहिणींचा कौल आमदार साहेबांनाच असेल आणि या येणाऱ्या महायुतीलाच असेल. पुन्हा निवडून येतील नक्कीच 100%. ताई तुला काय वाटतंय? कोणाच्या हवं? महेंद्र शेठ थोरवे तेच येणार. त्यांचा विकास बघता तरी तेच येणार. पुन्हा निवडून आल्यावर काय काय कामं केली पाहिजेत आमदार साहेब? तर एवढी केलेलीच आहेत त्यांनी. विचारही करू शकत नाही तेवढी केलेली आहेत. पुढचेही ते करतीलच. जे आपण विचारही नाही करणार, रस्ते चांगले करतील, अजून ट्रॅफिकचं जरा सॉल्व करतील. बिकॉज आम्हाला ट्रॅफिकचा इथे प्रॉब्लेम आहे. दोन उमेदवार अजूनही आहेत, नितीन सावंत आहेत, सुधाकर घारे आहेत. मग त्यांच्याबद्दल काय वाटतं? तर मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही किंवा मी एवढं राजकारणात कधी बघितलेलं नाही राजकारण, कारण की मला ते आवडतच नाही. त्याच्यामुळे मला कामं बघता तरी थोरवे साहेब असं वाटतं. निवडून येणार? हां, मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार. येस. धन्यवाद. कोणाची हवा? महेंद्र शेठ थोरवेंची हवा सध्या दिसते. एवढं काम झालं आहे, बाकीच्या गोष्टी झाल्यात सगळ्या. म्हणजे जे वातावरण एवढ्या दिवसात झालं नाही ते एवढ्या दिवसात बघायला भेटलं आहे. आणि जे नवीन नवीन गोष्टी होत आहेत आपल्या कर्जतमध्ये त्या सगळ्यांचंच म्हणजे अनुभव पण घेतो आहे आम्ही. इव्हन सगळ्या गोष्टींचे काय बोलतो आपण त्याला बघायलासुद्धा भेटतं आहे. निवडून येणार? हां, निवडून येणार असं वाटतं आहे. तसं बघायला गेलं तर तिन्ही गट जोरातच चालू आहेत. बघूयात पुढं काय होतं आहे. जसं असेल जे काय होईल ते होईल. पण सध्या तरी जे काय बघायला भेटलं आहे ते आपल्या महेंद्र शेठ थोरवे आमदारांनी चांगलंच केलं आहे. आणि जसं कोणीही येऊ देत, आपल्याला एवढंच आहे की विकास व्हावं, हेच एक आपल्याला अपेक्षा आहे. बस. धन्यवाद. कर्जतमध्ये कोणाची हवा? कर्जतमध्ये एकच हवा, महायुतीची. कोणाची? महेंद्र शेठ थोरवे. निवडून येतील? हो हो. बाकी दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं? शेवटीला चुरशी होणार त्यांच्यामध्ये. हां, पण निवडून येईल ते महेंद्र थोरवे. विधानसभा निवडणूक आहे, आम्ही कर्जतमध्ये कोणाची हवा आहे ते जाणून घेतोय. काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये असलेलं नितीन सावंत यांना कर्जतकरांनी साथ द्यावा एवढीच माझी विनंती आहे. दोन उमेदवार आणखी उभे आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल काय मी बोलू शकत नाही. फक्त मी एवढंच बोलू शकतो का नितीन सावंत एक सामान्य माणूस आहे, त्याला कर्जतकरांनी सपोर्ट करावा एवढंच माझी विनंती आहे. निवडून येतील? येऊ शकतात. तुम्ही नितीन दादांच्या पाठीचे असणार? 100%. काय रिक्षावाल्यांमध्ये कोणाची हवा? रिक्षावाल्यांमध्ये सगळ्यांचीच हवा आहे. सोपेरे चालू आहे सगळे इथं. तिरंगी लढत? तिरंगी लढत. कोण निवडून येईल? सगळे घासून येईल, कोण पण येईल पण घासून येणार. प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर काय वाटतं? आमदारांचं पण चांगलं मत आहे. हे कामं पण चांगली केली. नितीन दादा सावंत ते पण चांगलेच आहेत. आणि सुधा भाऊ पण आपलेच आहेत, सगळे आपल्याच एरियातले आहेत. माणसं चांगलीच आहेत. पण शेवटी मत देताना माणूस कुठेतरी घासून कोणतरी विजय होणार आणि कोणतरी पडणार. मनात ठरलंय? हाय, मनात ठरलं म्हणजे ते होणारच आहे. मनात येतात ते काही दिवसांनी येणारच आहे समोर. कोण होईल आमदार? कोणी होऊ शकतं. मी सांगत नाही का माझा हाय म्हणून येईल, कोणी होऊ शकतं, पण आला तरी घासून येणार आहे. बरं दादा, तुम्हाला काय वाटतं? आणि यांचंच मत आहे, तेच प्रमाणे माझं सुद्धा मत आहे. ठीक आहे, टफ. ठीक आहे, टफ आहे, सांगू शकत नाही आपण. प्रत्येकाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? प्रत्येकाने आता याने जसं सांगितलं त्याचप्रमाणे सगळं काय. बरं. सांगू शकत नाही, कारण यावेळेस जी तिरंगी लढत आहेत ना, अशी कधीच नव्हती पाहायला भेटली. नाही, पहिल्यांदाच अशी लढत बघायला भेटते. दादा तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? ते बोलले तसेच होणार आहे. काय त्याच्यामध्ये काय बोलणं काय नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. अशी तिरंगी लढत कधी बघायला मिळाली नव्हती, कधीच. तिन्ही माणसं पहिले कधी कधी असं वाटत बाबा, अरे बाबा ही बाजू अशी चालेल, अरे बाबा अशी चालेल. पण आता यावेळेस अशी ना तिरंगी लढत अशी वाटते. तिन्ही पण आपल्या कर्जतमधले, कालापूर मधला पण कोणीच नाही. त्याच्यामुळे काय ते सगळे कर्जत मधलेच आहेत. आला तरी कर्जतच होम ग्राउंड आहे आणि त्यासाठीच मी कर्जतकरांच्या भावना जाणून घेतो की काय वाटते कर्जतमध्ये कोणाची हवा आहे?
कर्जतमध्ये शक्यतो आपले आहेत ना तिघापैकी आता आमदार साहेब पण चांगलीच कामं केले आहेत, एकदम रोड बीड सगळं चांगले केलेलं आहे. पण आपली शिवसेना काही ठाममत आहेत, कदाचित नितीनदादा सावंतचे पण लागू शकतो. आणि राष्ट्रवादीचं म्हटलं तर आपले सुधाकर आहे भाऊ, ते पण एकदम टॉपचे आहेत. अपक्ष आहेत आता. हा अपक्ष शेवटी राष्ट्रवादी शेवटी चिन्ह ते त्याच्यामधून आहेत. बघताना माणूस पोचलेत का ते लोकांपर्यंत पोचलेत का सुधाकर गारे? कारण अपक्ष उभे राहिलेत. 100% जे मनात आहे ते बोलणारच ना लोक, का बाबा माणूस चांगला आहे तर चांगलाच बोलणार, कोणी म्हणणार. पण घासून नवीन चिन्ह आहे, अडचणीचं ठरल काय वाटते का? चिन्हाकडे बघण्यापेक्षा माणसाकडे बघतील लोक. चिन्हाकडे बघून काय माणूस चांगला आहे, बाकी काय नाही. निवडून येतील? हो 100%. अच्छा, तुम्हाला काय वाटते कर्जतमध्ये कोणाची हवा? आता काय दोन्ही पक्षांची हवा आहे, तिन्ही पक्षांची हवा आहे सध्या. आता आघाडीवर कोणी सांगू शकत नाही आणि पब्लिकचं जे मत आहे ते कोणाला कोणी का सांगू शकत नाही, असा प्रश्न आहे. काम तर तसं थोड्यांचं बी जोरदारमध्ये आहे, सगळ्या त्या हिशोबाने. आता काय तिन्ही पक्ष एकदम जोरामध्ये आहे आणि कोण कोणाच्या मनात काही सांगू शकत नाही. तुमच्या मनात काय, माझ्या मनात काय, ते काय कोणाचा व्यक्ती सांगू शकत नाही. मनात ठरलंय? हां, मनात पक्का ठरलंय. बटन दाबायचं? बटन दाबणार म्हणजे काय, राहणार आपण महाराष्ट्रात, आमचं काम हे करायचं. तुमचा मनातला उमेदवार निवडून येईल असं वाटते का? येणार 100%. तो कोण असेल? नाव आम्ही घेवायचं तर चुकीचं आहे ना, शेवटी तिन्ही बी आमचेच आहे. नाही, कसं आहे, अनेक लोकांशी बोलतोय. काही जण म्हणतात आमदार महेंद्र तोरवे येतील निवडून, काही म्हणतात नितीन सावंत येतील निवडून, काही म्हणतात सुधाकर गारे देखील निवडून. ठीक आहे, तिन्ही उमेदवार आपले आणि काय सांगू शकत नाही कोण कोणाचा काय होप्स होते, असा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की 15 वर्षाचे पहिले आमदार 15 वर्षे होते, त्यांनी जे काहीच कामं केलेली नाही. परंतु आता हे 5 वर्षात महेंद्र तोरवे होते, त्यांनी ते 2.5 वर्षात मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांच्या काळात 2.5 वर्षात जेवढी म्हणजे कामं झाली आहेत ती कधी कर्जत कोल्हापुरांना बघायला नव्हती भेटलेली. आणि ह्याच्यापुढे भवितव्यामध्ये जे ते येतील आणि येणारच आहेत आणि 5 वर्ष अजून कर्जत कोल्हापूरचा कायापालट होणारच आहे, ही आमची खात्री आहे. महेंद्र तोरवे निवडून 100% लोकांचा विकास कामाच्या पसंतीला आहे, याला नाही. हां, धन्यवाद. आम्ही धनुष्यबाणाशी कधी मत दिलेलं नाही आहे, पण आता बघू, विचार करू आम्ही पण या गोष्टीचा. पण आम्ही धनुष्यबाणाशी मत नाही केलं. मग यावेळेस कारण काय मला सांगतो, आम्ही धनुष्यबाणाशी मत नाही दिलं. पहिल्यापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे, बस आमच्या डोक्यात एकच गणित आहे. मग आता यावेळेस ते आता नाही सांगू शकत, एवढं मनात ठरलंय? मनात ठरलं. पुन्हा महेंद्र तोरवे आमदार होतील असं वाटतं का? होणार ना, महेंद्र तोरवे आहे आणि गारेसाहेब आहे, यांच्यात घासाघाशी करून वरच्याला जे मान्य असेल तो माणूस निवडून येणार. मग तुम्हाला यावेळी संभ्रम का निर्माण झाला आहे धनुष्यबाणाबद्दल? नाही, संभ्रम हा असा विषय नाही आहे, पण आमचा अंदाज आहे की बाजारात हवा अशी की मार्केटमध्ये खेडेगावचे गिऱ्हाईक येतात आमच्याकडे सांगतात, त्या हिशोबाने आहे. संभ्रम वगैरे काही नाही आहे. कामं आहे त्यांची, विकास कामं तर आहेत ना. आज एवढं मोठं विठ्ठल रखुमाईचं त्यांनी देवस्थानचं केलं आहे, लोकांना जायला नको एवढं लांब दर्शनाला. ज्याची नाही परिस्थिती, ज्याला नाही जाण्यासारखं शरीरात ताकद नाही, तो आज तिथे पाय पडतोच ना. कामं तर त्यांनी भरपूर केलेली आहेत. तुम्ही पाठीशी त्यांच्या? धन्यवाद. कर्जतला काय त्रिशंकू आहे, तिन्ही तगडे उमेदवार आहे, चांगले. म्हणजे काय वाटतं कोण होईल आमदार? तिघा ते आता 19ला कळेल ना, 23ला डिक्लेअर होईल. प्रत्येक उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर काय बोलाल? उमेदवार सगळे चांगले ना, म्हणजे कुणी असं हे नाही आहे. महेंद्र तोरवे पुन्हा एकदा उभे आहेत, नितीन सावंत आहेत आणि सुधाकर गारे आहेत. वैयक्तिक काय वाटतं कोण तगडा आहे? त्यांनी पहिले काम केलेलं आहे ना आणि आता हे करणार आहेत. असं महेंद्र तोरवे पहिले 5 वर्ष केली आणि आता हे 5 वर्ष पुढचे करणार आहेत. त्यामुळे आता बघायचं कुणी काय काय करतं. मग एकंदरीत तुम्हाला सांगता नाही येणार की कोण आमदार होऊ शकतं? आमदार काय पेन बँकेचे जो पैसे देईल तो आमदार. आजच संघर्ष समितीने पाठिंबा दिला त्यांना. संघर्ष समिती सगळ्यांच्या मागच असते हो, काय कुठून तरी पैसे यायला पाहिजे पब्लिकचे. पेन अर्बन बँक 15 वर्ष झाली, 5 सरकार येऊन गेले, त्याच्यात कोणच येत नाही. सगळे येतात ते जातात, येतात जातात. त्यामुळे सगळे लोक नाराज आहेत. कोणावर नाराज? सगळ्यांवरच नाही, सगळेच येऊन गेले ना. राष्ट्रवादी येऊन गेली, सेना येऊन गेली, शरद पवार येऊन गेले, उद्धव ठाकरे गेले, फडणवीस गेले, सगळे गेले. मग इथल्या स्थानिक नेत्यांचं तुम्हाला पाठिंबा मिळतोय का या संदर्भात? नाही ना, आता पण उपोषण झालं 15 दिवसापूर्वी, कोण नाही आलं लोकप्रतिनिधी. ते म्हणतात होत आहे, होईल होईल, एवढं चाललं आहे. सगळं
दुःखात आहे व्यापारी लोक तरी. मग या निवडणुकीमध्ये पेन बँकेचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. अवश्य ठरावं असं की त्याच्यापासून तरी प्रेरणा घेऊन पुढची काय ते पैसे लोकांच्या तरतूद करावी. मग हीच तर संधी आहे ना आता मतदार म्हणून तुम्हाला की योग्य उमेदवार निवडून. पाच संध्या घालवल्या आता. बरं संधी कसली घेऊन बसलं आता. बरं 5 वेळा मतदान झालं, 5 वेळा झालं. लोकसभेला गेलं, बारणे गेले, आले गेले सगळे इथं. हां देतो लगेच पैसे तुम्हाला उद्या. पण मतदान तर करावंच लागणार आहे. आपल्या मनात ठरलेलं असणार आहे कोण उमेदवार. नाही तर मग नोटा आहेच ना ऑप्शन. तुमची पसंती कोणाला असेल? मग ते पैसे देणार त्याचे पैसे म्हणजे बँकेचे. बाकीचे पैसे नाही, बँकेचे पैसे पाहिजे आम्हाला. मनात ठरलंय? सरळ आहे ना. 20 तारखेला जाऊन बटन दाबायचं. दाबू ना. धन्यवाद. गारे आणि यांच्यात टफ फाईट होणार आहे. गारे आणि आपलं आमदार थोरवे. कोण निवडून येईल दोघांपैकी? हे नाही सांगू शकत हो. हे माहोलच असं आहे काय सांगू शकत नाही आपण. काय वाटतं गेल्या 5 वर्षात कर्जत खालापूरचा पाहिजे तसा विकास झालाय का? हा विकास तर लई झाला आहे हो. समाधानी आहात? हां समाधान. मग याच विकास कामांच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे पुन्हा उभे राहिलेले आहेत. काय वाटतंय त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे का? नाही काम हे भरपूर हिशोबाच्या बाहेर केलं त्यांनी. बरं. हां सगळं ते 15 वर्ष राहून गेले त्यांनी. काय त्यापेक्षा यांनी 5 वर्ष एवढं केलं का हिशोबाच्या बाहेर काम केले. मग निवडून येतील का पुन्हा? यायला पाहिजेत ना. तुमची पसंती कोणाला राहील? आपलं तर पहिल्याचपासून एकच आहे. बरं. हां धन्यवाद. ठीक आहे. त्याला काय वाटतं कोणाची हवं आहे? कोणाची हवं आहे कर्जतमध्ये? हां दोघांची. थोरवे आणि हे. कोण येईल निवडून काय वाटतं? आता येईल कोण दोघांमधनं एक कोण येईल. मनात ठरलंय? मनात ठरलंय 20 तारखेला मतदान करायचं. मतदान करणार. जो मनात ठरलाय तो निवडून येईल. हा येणार ना. मग काय वाटतं कोण येईल ते नाही सांगू शकत. आता टफ फाईट आहे. आता काय करणार. दोघांपैकी एक कोण ना कोण येणारच. नितीन सावंत यांच्याबद्दल काय वाटतं? ते पण बरे आहे. त्यांची पण हवा आहे चांगली. पण फाईट टफ तगडी होईल ती दोघांमध्ये. आणि गारे. नितीन सावंत इतके स्ट्रॉंग नाही आहेत असं म्हणायचं? नाही आहे ते पण स्ट्रॉंग आहे. ते पण स्ट्रॉंग आहे चांगली. कोणाला संधी द्याल यावेळेस? आता बघू आता कोण येतं बघू निवडून. ठीक आहे चला धन्यवाद. काय दादा नमस्कार. कशी काय हवा आहे इकडे कर्जतमध्ये? कोणाची हवा? हवा तर सगळी जनतेची. बरं. जो काम जनता कोणाला संधी देईल? जो काम करेल तो नेता. इथं कामं झालेली आहेत, विकासाची कामं झालेली आहेत, पण आमची प्रॉपर कामं झालेली नाही अजून लोकांची. जो काम करेल तो आमचा नेता. पक्ष म्हणून नाही, जो काम करेल तोच नेता आमचा. बरोबर. तुम्ही 3 उमेदवार उभे आहेत. कोणाला सांगितलंय? कोणाकडे गेलेत का तुमच्या मागण्या? अजून मागण्या तर आम्ही खूप आतापर्यंत नगरपालिका खूप केल्या आहेत. शिवसाहेबांना केल्या, नगरपालिका विद्यमान नगर आता आमदार साहेबांना केल्या आहेत. पण आमच्या मागण्याचा फॉलोअप काय अजून झाला नाही. तुम्ही तर पण त्या ग्रुपवरती आहात, आपण पत्रकार आपण त्या ग्रुपवरती आहात. पण आम्ही मागतोय तुम्ही ज्या रस्त्याने चालले तो रस्ता ग्रामदेवतेचा रस्ता आहे तो. तर तुम्ही आता जाताना तुम्हाला समजेल काय परिस्थिती आहे शौचालयाची, मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याची, आणि या रस्त्याचा किती पाठपुरावा करतोय हे तुम्ही स्वतः ग्रुपमधून बघताय. आमदार साहेब जर बघत असतील, विद्यमान आमदार किंवा आता सध्याचे पालकमंत्री, त्यांनी लक्ष घालावं किंवा सहयोग साहेबांनी मग लक्ष घालावं इकडं आणि काम करून द्यावं. बरं. काय वाटतं मग कोणाला संधी दिली गेली पाहिजे यावेळेस? आता आम्ही राजकीय स्टँड ओपन तर करणार नाही ना. लगेच मनात ठरलं ना. मनात ठरले आमच्या. ठरवले आम्ही काहीतरी काय मजा घ्यायची काहीतरी. काय वाटतं यावर्षी कर्जत खालापूरमध्ये बदल होणार की काय होणार? जे तुम्हाला वाटतं ते आम्हाला वाटतंय. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? माझ्याकडे माईक आहे आणि तुम्ही विचारता. तुमचं मत कसं ते आमचं मत असणार आहे. मत हे गुपित असं सांगू नाही असं म्हणतात. सांगू नये असं म्हणतात नाही. कर्जत खालापूरमध्ये जो विकास झालेला आहे काय वाटतं समाधानी आहात का? अल्पच्या समाधानी आहे. जोपर्यंत माझ्या वॉर्डात समाधान होत नाही विकास तोपर्यंत समाधानी नाही ना. माझ्या घरात असून उपयोग नाही. चुलत्याकडे असं प्रॉपर्टी खूप आहे. माझ्या घरात प्रॉपर्टी असेल तर मला समाधान वाटेल ना. मग याच विकास कामांच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे निवडणुकीत उभे आहेत आणि पुन्हा संधी द्या असं बोलत आहेत. काय वाटतं संधी दिली गेली पाहिजे का पुन्हा? संधी त्यांच्या मोठ्या विकासात त्यांना संधी 100% दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणजे मोठ्या विकासामध्ये. जर ग्राउंड लेवलला बघितलं तर कामं आमची झालेली नाही आहेत. मोठी कामं झाली असतील 100%. विठ्ठलाचं मंदिर झालं, सगळं झालं. विठ्ठलाचं मंदिर झालं चांगली गोष्ट आहे. पण जे ग्रामदेवत आहे तो पाण्यामध्ये आहे. तो पण शौचालयाच्या पाण्यामध्ये आहे. त्याची कुठेतरी आम्हाला खंत आहे ग्रामस्थ आहोत म्हणून. तर आमचं हे निवेदन तुम्ही पोचवा. आता वैयक्तिक उमेदवाराबद्दल काय बोलाल? महेंद्र थोरवे पुन्हा एकदा निवडणुकीत उभे आहेत. नितीन सावंत आहेत आणि सुधाकर गारे. वैयक्तिक
कोण म्हणजे काय यामध्ये त्याबद्दल सांग बोला. तिन्ही उमेदवार खूप चांगले आहेत. नितीन सावंत माझा वर्गमित्र आहे, माझा चांगला वर्गमित्र आहे, त्यामुळे प्रॉपर आम्ही त्याचा विचार पहिलेही करू. माझा वर्गमित्र असल्यामुळे संधी आमदारांनी पण एकदा सत्ता भोगलेली आहे, थोडं चेंज पण करता येईल. जनतेने ठरवलं तर, माझ्या एकट्या मताने चेंज होणार नाही, जनतेने ठरवलं तर चेंज होईल. माझ्या एकट्या मताने चेंज होणार. एक मताने निवडून आले तर मग ते माझं मत असू शकतं, एक मताने आले तर मग सांगू शकतो बाबा एक मताने हारले किंवा निवडले. तर थोडं मला नितीन सावंत यांना संधी द्यावीशी वाटते का? वाटते असं माझं वैयक्तिक मत आहे, माझ्या एकट्याचं मत, माझ्या घराचं मत वैयक्तिकच घेतोय. ज्याला त्याला भेटतंय. काय वाटते मतदारांना? क्लासमेट आहे म्हणून त्याला संधी. उद्या मला विचारलं न्यूजसाठी अँकरिंग कोण चालू करू शकतो, कुठे का चालू करू शकतील, मग आहेत ते दुसरे पण आहेत, प्रसन्न वागळून सगळे. मग तुम्हाला सेलिंग माझा मित्र आहे म्हणून संधी तुम्हाला पहिली, असं त्याला नितीन सावंत माझा मित्र आहे म्हणून संधी त्याला पहिली. ताई तुम्हाला काय वाटतंय? जे यांचं मत आहे तेच माझं मत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं? ठीक आहे. पात्र आहे. झालात? काय बोलणार मी त्याच्याबद्दल? पात्र झालात का? लाभ मिळाला लाडकी बहीण योजनेचा? नाही, मी नाही घेतला. काय वाटतं या योजने? लोकांनी म्हणजे माझ्या नंदिनी वगैरे बाई तर माझे जाऊ त्यांनी घेतलेलं आहे, पण मी नाही घेतलं. एक ही लाडकी बहीण योजना जी सरकारने आणली, आता याच योजनेच्या आधारावर महिला त्यांच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत असं ते बोलत आहेत. काय वाटतं? आता हे इलेक्शन झाल्यानंतरच कळेल, आता काही बोलू शकणार नाही. जेव्हा ते निवडून येतील त्याच्यावरतीच हे ठरवता येईल. का आता आम्ही बोला हां आम्ही त्याला मत देणार, ह्याला मत देणार, महिला पैसे घेणारे बोला आम्ही त्यांनाच मत देणार, पण जेव्हा निवडणूक होतील, जेव्हा निकाल लागेल तेव्हाच हा ठराव होईल. पण काही महिलांसाठी ही योजना फायदेशीर आहे. आहे. जे गरीब लोक आहेत, जे मागासवर्गीय ह्यांना तर खूपच फायदेशीर. अक्षरशः बँकेमध्ये इतकी लाईन असते का जेव्हा आम्हाला पैसे डिपॉझिट करायचे असतात किंवा काढायचे असतात, आमचे 2-2, 3-3 तासांनी नंबर लागतात. तर आदिवासी लोक ही पहिले तिकडे असतात. म्हणजे त्यांना खरंच खूप फायदा झाला त्याचा, कारण त्यांना खरंच पैशाची खूप गरज असते प्रत्येक टप्प्यामध्ये. आता सांगा, एक मतदार म्हणून 3 उमेदवार उभे आहेत, कोणाला पसंती असणार? मी तर शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजूनीच आहे मी. पण आता मतदान तर एकाच व्यक्तीला करावं लागणार. बघू आता, मी नाही सांगू शकत. शिवसेना तुम्ही बोलताय, पण सांगू शकत नाही मी कोणाला देणार ते. बरं ठीक आहे, चला धन्यवाद. कर्जतमध्ये कोणाची हवा? कर्जतमध्ये काय सगळ्यांची दवा आहे. 3 उमेदवार उभे. हां, काय वाटतं प्रत्येकाबद्दल? प्रत्येक माणसाने ठीक आहे, आपलं सगळ्या हिशोबाने चालेल. कोण होईल आमदार कर्जत खालापूर? आता तर चुरस तिघातच आहे, महेंद्र शेठ थोरवे, सुधाकर शेठ घारे, सुधाभाऊ घारे आणि नितीन सावंत, तिघं आहे. काय वाटतं तुम्ही मतदार म्हणून कोणाच्या पाठीशी उभे राहा? आता जे असेल तर ते सांगू शकत नाही. मनात ठरलंय? मनातच ठरतं ना. काय वाटतं पुन्हा महेंद्र थोरवे आमदार होतील असं वाटतंय का, की नितीन सावंत यांना संधी द्यावी की सुधाकर घारे? तसं नाही, कोणाचं कमिट नाही करू शकत ना. शेवटी तिघात टफ फाईट आहे. तिघांमध्ये टफ फाईट आहे. असं नाही सांगू शकत की प्रॅक्टिकली ते व्यक्तीच येणार. बरं ठीक आहे, चला धन्यवाद. काका तुम्हाला काय वाटतंय कर्जतमध्ये कोणाची हवा? हवा असं काही नाही, जे विकास करेल त्याला मत मिळणार, विकासाच्या ह्याच्यावरती मत मिळेल. काय वाटतं गेल्या 5 वर्षात कर्जत खालापूरचा विकास झालाय का? हो झाला आहे ना, चांगला झाला आहे. नाही झाला अशातला भाग नाही, पण विकास झाला आहे. मग महेंद्र विकासाला मत मिळणार. कोणाला येईल कोण नाही येईल हे नाही मी सांगू शकत, पण विकासाला मत मिळणार. मग 5 वर्ष गेली, 5 वर्ष महेंद्र थोरवे आमदार होते आणि त्याच विकास कामांच्या जोरावर ते म्हणतात की मला पुन्हा एकदा मतदारांनी निवडून द्यावा, आणखी जो कायापालट आहे तो कर्जत खालापूरचा करायचा आहे. बरोबर. पण ॲक्च्युली म्हणजे आहेत ते विकासाचं काम करतात, नाही करतात असं नाही, पण कोण आमदार होईल हे आम्ही सांगू शकत नाही त्या बाबतीत. प्रत्येकाबद्दल काय बोलाल? 3 उमेदवार आहेत. हो, तिन्ही म्हणजे उमेदवार तसे सारखेच आहेत, तिन्ही पण सारखे नाही अशातला भाग नाही, पण कोण येईल हे सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मताच्या ह्याच्यावर आहे. मनात ठरलंय? हो ठरलं. हवा तर काय सांगू शकत नाही, हवा सांगू शकत नाही. कोण कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहेत का? हां, सुधाभाऊ आहेत, आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे, नितीन सावंत आहेत. कोण येईल निवडून यावेळेस काय वाटतं? ते सांगू शकत नाही. कोणाला संधी दिली गेली पाहिजे? संधीचं काय सांगू शकत नाही हो, कोण कुणाला देईल कुणाला नाही ते सांगू शकत नाही. बरं तिघेही तगडे आहेत का? हां, तिन्ही तगडे आहेत. नाही सांगू शकत. मनात ठरलंय? हां, मनात ठरलं आहे, मनात ठरलं आहे. 20 तारखेला जाऊन मतदान पाहिजे. ओके दादा तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? कर्जतमध्ये हवा
म्हणजे रोजचं चित्र जशी तारीख जवळ येते तसं रोजचं चित्र पुढे मागे होत आहे. बघू आता 20 तारखेला जनतेच्या मनात काय आहे. तुम्ही मतदार आहात, 3 उमेदवार उभे आहेत, कोणाला संधी दिली गेली पाहिजे? संधी जो लोकांच्या मनात आहे त्याला संधी भेटणारच. ते तर आता गुप्त मतदान आहे त्यामुळं आता तसं तर काय सांगू शकत नाही. बघा कसं काय परिस्थिती कधी पण चेंज होऊ शकते. सध्या तरी महेंद्र शेठ आघाडीवरती. निवडून येतील? आघाडीवरती आहेत. निवडून येतील तो भाग वेगळा, आघाडीवरती आहेत. कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? हा व्यवस्थित आहे. सध्या तर तिघांची पण हवा आहे, पण त्यातल्या त्यात मशालीची जास्त हवा आहे. नितीनदादा सावंत आणि 100% नितीनदादा सावंत निवडून येतील असं तर चान्सेस आहेत, जास्त चान्सेस आहेत. का नाही असं का वाटतं तुम्हाला? नितीन सावंतच का निवडून? चांगलं त्यांचं कामं चांगलं आहे. 15 वर्ष नगरसेवक होते. कर्जतचा विकास चांगल्यापैकी केलेला आहे त्यांनी. पण आमदारकीची निवडणूक आहे तर गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे सुद्धा उभे होते. महेंद्र थोरवे सुद्धा उभे होते, त्यांनीही विकास केला आहे. पण तरीसुद्धा मला तर वाटते का नितीन सावंत निवडून येते. तोडीस तोड आहेत तिघे पण. आणि बाकी अजून काय सगळे म्हणजे त्या लेवलनी खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे सगळ्यांचं म्हणजे पक्षात चांगलं काम आहे, परत लोकांबरोबर संपर्क चांगला आहे आणि लोकांसाठी भरपूर सगळ्यांनी केलेलं आहे. कोणाला संधी द्यावी काय वाटतं? आता ते जनता ठरवेल काय करायचं ते. आणि आमचं तर काय आम्ही व्यापारी आहेत, आम्हाला जो आमच्याशी चांगला तो आम्ही त्याच्याशी चांगला. तिघं उमेदवार चांगले आहेत, तिघांची हवा आहे. सगळेजण आपल्या प्रतीने प्रयत्न करत आहेत. कोण निवडेल कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं? जे जनतेचे चांगले कामं करतील त्यांनी निवडून यावे आणि जे निवडून येतील त्यांनी कामं करावी. आपलं प्रेम तिघांवरती आहे. जे मतदान तर एकालाच करायचं आहे. बरं करूया. मग ते मतदान सगळ्यांचं गुपित असतं. तुम्ही पण सांगणार नाही की मी कोणाला मतदान करतोय. गेल्या 5 वर्षात कर्जत खालापूरचा पाहिजे तसा विकास झालाय का? जसा पाहिजे तसा झाला आहे, आणखीन चांगलं होऊ शकतं असतं. मग यासाठी कोणाला संधी दिली गेली पाहिजे? बघूया आता कोण येतं आहे. आता आपल्या हातात तेवढी येते. आता आपण काय करतो, वोट एकाला देतो, त्यानंतर पुढे जाऊन काय वाटचाल होते का ते तिसरंच कोणतरी बनून जातो. मी गेल्या टायमाला एकाला वोट दिलेला, काय नंतर झाली त्यांची काहीतरी महायुतीच होते, मध्येच काहीतरी बनतं आणि काय कोणतरी तिसराच राजा बनतो, असं होतं. ठीक आहे, काय जास्त काय त्याबद्दल मला माहिती नाही आहे, मी एवढंच बोलू शकतो. पण यावेळेस आता कर्जत खालापूरमध्ये बदल होणार का काय? बघूया आता ते भविष्यात काय बदल घडतोय. मनात ठरलंय कोणाला मत नाही अजून नाही ठरलं. 20 तारखेला मतदान आहे. हां 20 तारखेला आहे. बघूया. पण मला सुट्टी नाही आहे, मला कामाला यायचं 20 तारखेला. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान आहे. माझं 10 वाजतापासून मला 8:30 वाजेपर्यंत कामाला उभं राहायला लागतं. थोडीशी वेळ काढा, कारण मतदान हे आपलं बहुमूल्य असतं. 100% मतदान करा, नक्की करा. जो कोणी उमेदवार योग्य उमेदवार आहे त्याला संधी द्या आणि निवडून आणा. ओके, धन्यवाद. मध्ये सगळ्यांचीच हवा चांगली आहे. कोण उमेदवार आहे काय वाटतं? प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर काय बोला? सगळे चांगले आहेत उमेदवार, खूपच सगळे चांगले आहेत. सगळ्यांनी जो कोण येईल त्यांनी चांगलं काम करावं, जनतेसाठी काम करावं हीच अपेक्षा, बाकी काय नाही. आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा उभे आहेत, नितीन सावंत आहेत आणि सुधाकर घारे आहेत. प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर काय बोला? प्रत्येकाचे दोन्ही सगळे कार्यकर्ते सोडून ते सगळे कार्य दोघांची सगळ्यांची चांगली आहेत, खूप चांगली आहेत, बोलू शकतो. आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या 5 वर्षात जो विकास केला आहे असा ते दावा करतात आणि त्याच विकास कामांच्या जोरावर पुन्हा निवडणुकीत निवडून देण्यासाठी बोलत आहेत. काय वाटते, संधी दिली गेली पाहिजे का पुन्हा? द्यायला काय हरकत नाही, चान्स घ्यायला काय हरकत नाही, तसा काय प्रश्न. येतील निवडून? डिपेंड्स. मनात ठरलंय? नाही, मनात ठरलंय. 20 तारखेला जाऊन म्हटलं ना. हो हो हो. धन्यवाद. खरं तर कामांचं बोलायचं झालं तर आमदार महेंद्र शेठ यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि निश्चितच 189 मतदारसंघामध्ये चांगलं स्वतःचं प्राबल्य राखलं आहे. तरीसुद्धा त्यांना तोडीसतोड सुधाशेठ घारे आणि नितीन सावंत हे सुद्धा चांगले उमेदवार आहेत. निश्चितच जनतेने चांगला उमेदवार निवडून द्यावा हीच अपेक्षा. क्रमांक वाईज बोलाल तर कोण राहील 1 नंबर? क्रमांक वाईज तसं सांगू शकत नाही आहे. शेवटी जनतेच्या मनामध्ये काय आहे ते आता मी माझ्या स्वतःचं जर सांगितलं तर जनता कुठे बटन दाबणार आहे ते मला निश्चितच माहीत नाही आहे. पण ठीक आहे, जनतेने चांगला उमेदवार निवडून द्यावा आणि ज्या पद्धतीने या मागील 2.5 वर्षामध्ये जी कामे झालेली आहेत ती पुढे करावीत हीच अपेक्षा आहे. महेंद्र थोरवे यांनी विकास कामं केली तुम्ही बोलतायत, मग
पुन्हा महेंद्र तोरवेंना संधी द्यावी असं वाटतंय का? निश्चितच संधी द्यायला काही हरकत नाही आहे, संधी तर द्यायलाच पाहिजे. काय ठरलंय मनात? मनामध्ये ठरलेलंच आहे, पण ठीक आहे, आता 20 तारीख जेव्हा येईल त्यावेळेस जे ठरलं आहे ते नक्कीच मदत. तोच निवडून येईल का उमेदवार, काय वाटतं? निश्चितच यायला पाहिजे. बघूया आता पुढे काय होत आहे. शेवटी बाकीचे उमेदवारसुद्धा चांगले आहेत, बघूया. तुम्ही घरोघरी जाऊन दुकानात जाऊन कर्जतमध्ये चहा देता, काय वाटतंय कोणाची हवा आहे कर्जतमध्ये? मला असं वाटतं तिघांची सुद्धा हवा आहे. जे आता निवडणूक तिघजण उभे आहेत, सुधाशेठ घारे, महेंद्रशेठ थोरवे आणि नितीन सावंत, त्या तिघांची सुद्धा हवा आहे. काय चर्चा होते तुम्ही गेल्यावर? काय तिघांचं सुद्धा नाव निघतंय. तगडी फाईट होईल. हां, तगडी फाईट होईल. स्पेसिफिक कोणाचं असं नाव कोणाचं येतं नाही, पण तिघांची सुद्धा हवा आहे. नाही म्हणजे आता बघितलं तर कम्पेअर करायचं झालं तर असं एक तोडीस तोड कोण आहे? हां, तोडीस तोड नाव घेतलं तर महेंद्र शेठचं नाव निघतंय. महेंद्र तोरवे कुठेतरी वरचढ राहतात. हां, वरचढ राहतात. निवडून येतील? निवडून येते असं वाटतं मला. ओके, धन्यवाद. आपला आता महेंद्र तोरवे येणार निवडून? निवडून देणार. बाकीच्या दोघांबद्दल काय वाटतं? नितीन सावंत, सुधाकर घारे. आता ज्यांचे जे नशिबात ते होणार, आपण काय बोलणार. तुमची पसंती कोणाला राहील? आमचा आपण ते थोरवे दादा येणार निवडून? हो, नक्की येणार. धन्यवाद. कोणाची हवा आहे? हवा तर अशी मला असं वाटतंय, सांगू शकत नाही आहे, पण माझ्या मताने जे महेंद्र शेठनी कामं केलेली कर्जतमध्ये, त्याच्या जोरावरती त्यांचं भवितव्य पुढं त्यांना वाटचाल मिळेल, मला असं अपेक्षा करतो. पुन्हा निवडून येतील? ती माझी अशी अपेक्षा आहे का त्यांनी यावं, कारण कामं केलेली आहेत कर्जतमध्ये आणि त्याच्या जोरावरती त्यांना लोक निवडून देणे अशी मी आशा बाळगते. बाकीचे दोन उमेदवार आहेत बघा, त्यांच्याबद्दल काय वाटतं? कसं आहे, जो उमेदवार आता नवीन शिवसेनेचा उभा आहे त्याला टायमिंग कमी भेटलेलं आहे. टायमिंग कमी भेटल्यामुळं दोघांमध्ये डिवाइड होऊ शकतं कदाचित, आणि सुधा घारे बी येऊ शकतात. त्यांचं. तुम्ही कोणाच्या पाठीशी राहाल? मी महेंद्र तोरवे. येणार निवडून? माझी तर अपेक्षा आहे त्यांनी यावं म्हणून, कारण त्यांनी कामं केलेली आहेत आपल्या कर्जत, पूर्ण खालापूर कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. ठीक. भरपूर वर्षाचा तुमचा अनुभव असा, राजकारण भरपूर पाहिले आहे, काय वाटते कर्जतमध्ये कोणाची हवा आहे? वाटतं सर्व तिघांची हवा आहे. कोण कोणाला टक्कर देईल ते काय असं सांगू शकत नाही. कोण कोणाला टक्कर देईल असं सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे? आमदार तर बघा कोण पण होईल, त्याचा आता निवडून येईल तो आमदार होणारच, पण अटीतटीचा सामना आहे. मनात ठरलंय कोणाला मतदान करायचं? ते तर आता मनात आहे ते त्यालाच करणार ना. येणार, निवडून येणार ते. काय वाटतं यावेळेस कर्जतमध्ये बदल होणार की? 100% बदल होणार. गेल्या 5 वर्षामध्ये आमदार महेंद्र तोरवे होते, चिकार काम केले त्यांनी, चिकार काम केले. पुन्हा संधी द्यावी असं नाही वाटत का? वाटायला पाहिजे ना, पण आता अटीतटीचा सामना आहे, त्याच्यात काय सांगू शकत नाही. हा म्हणजे तिन्ही बलाढ्य आहेत. बरं, याच्यात काय पर्याय नाही. काय वाटतं तुमची पसंती कोणाला? असं कसं म्हणू शकतो आपण. मनात ठरलंय बस. 20 तारखेला जाऊन मटण दाबायचं. धन्यवाद. तर मला वाटतं महेंद्रशेठ थोरवे येतील निवडून? येतील ना. बाकीचे दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं? ते दोघे जण उभे आहेत, नितीन सावंत आणि सुधाकर घारे. तर त्यांना आपण जास्त हे बघितलं नाही. महेंद्रशेठ थोरवेंना त्यांनी कामं पण केलेली आहेत तशी, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणार. हो, महेंद्रशेठ थोरवे. का महेंद्रशेठ थोरवेच का वाटतं तुम्हाला? का म्हणजे त्यांनी एवढे कामं केलेत कर्जतमध्ये, माझ्या आयुष्यात कधी मी एवढी कामं बघितली नाही. एवढी कामं त्यांनी कर्जतमध्ये केलेत. म्हणजे आत्तापर्यंत जे 25 वर्ष काय आमदार झाले असतील 5-6, त्यांच्यापेक्षा त्यांनी जेवढा नसेल निधी आणला तेवढा त्यांनी ह्या 2.5 वर्षात आणला. पुन्हा संधी द्यावी त्यांना? 100%. बाकीच्या दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं? नाही, एकाबद्दल काय मी बोलू शकत नाही, पण नितीन हा चांगला मुलगा आहे, पण तो निवडून येऊ शकत नाही ना, असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणाच्या पाठीशी?
महेंद्र शेठ थोरवे निवडून येणार 100%. चला धन्यवाद. धन्यवाद. कर्जतमध्ये हवा 100% महेंद्र थोरवेची आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये कर्जतच्या नागरिकांनी महाराष्ट्राच्या जनतेने सगळ्या पक्षाची सरकारं बघितली, सगळी पक्ष सत्तेमध्ये आले, पण कर्जतचा जसा व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही. तरी पण आता एक कॅपेबल उमेदवार ज्या मानाने महेंद्र थोरवेंनी भरपूर काम केले म्हणून त्यांचीच हवा आहे. पण कर्जतची जनता सर्व प्रमाणे खुश नाही. निवडून येतील पुन्हा एकदा 100% येणार. काय केलं पाहिजे निवडून आल्यावर अजून पुन्हा? आता निवडून आल्यानंतर जी आता पाण्याची प्रश्न आहे, अजून समस्या आहे, अजूनही कर्जतकरांना 24 तास पाणी मिळत नाही. रोजचं फक्त सकाळी 1 तास पाणी येतं आहे, त्याच्यावर ते घर चाललं आहे. लाईटच्या व्यवस्था अतिशय भोंगळ कारभार MSCBचा आहे. दिवसातनं 3-3, 4-4 वेळा लाईट जाते. लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, तो पण अजून सॉल्व्ह झालेला नाही. फक्त त्याच्यावर आंदोलनं होतात पण त्याचा काही निर्णय येत नाही. पेंट बँकेचा विषय मागच्या 15 वर्षापासून किचपत पडलेला आहे. पण भाजप सरकारने आश्वासन दिलं होतं तरी पण त्याचं अजून काही झालेलं नाही. जनतेचे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत, त्याचा पण काही आजपर्यंत उत्तर आलेलं नाही. या सर्व प्रश्न उर्वरित काळात आमदार थोरवेंनी पुन्हा निवडून आल्यावर मार्गी लावे अशी आमची अपेक्षा आहे. बघा आता बाकीचे 2 उमेदवारांबद्दल काय वाटते तुम्हाला? आता ते दोन्ही नौखे आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगणार. एक तर आता पहिली वेळ राजकारणामध्ये आलेले तर दुसरी नगरपालिकेचा त्यांना अनुभव आहे. त्यांना नगरपालिकेचा आमदारकीचा अनुभवच नाही आहे. आता ते निवडून येतील काय ते आता पुढचा विषय येतो. पण ह्यांचे हे तर आहे ना, आता 10 वर्षाचा आहे, म्हणजे 5 वर्ष आमदार होते आणि पहिल्या 5 वर्षामध्ये ते आले नव्हते, पण त्यांना अनुभव तर आहेत ना. मग तुम्ही महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी? हो. येतील निवडून? नाही येणार. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.